नमस्कार मंडळी. बऱ्याच वेळा माझ्याकडं काही तरुण मंडळी गप्पा मारायला येतात आणि गप्पा मारताना त्यांच्या तोंडून वारंवार एक वाक्य किंवा एक शब्द सारखा मला ऐकायला येतो किंवा ते म्हणतात तेव्हा तो माझ्या लक्षात येतो. सब सेट है बॉस, पक्का माइंड सेट है, असं काहीतरी ते म्हणत असतात. म्हणजे इतकं परफेक्ट ठरवलेलं असतं की आता त्याच्यात बदल नाही. शब्द छोटासा वाटला, पण मुंगी जशी आकाशाला गिळते हे आपण वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत, तसाच तुम्हाला वाटला. आपण आपल्या लहानपणापासूनच आपल्या अवतीभोवती असणारी, वावरणारी, बोलणारी सर्वत्र माणसं पाहत पाहत मोठे होत असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे लहानपण, बालपण, तरुणपण, प्रौढावस्था आणि शेवटी आलेला वृद्धापकाळ, या प्रत्येक अवस्थेत आपल्याला आपला माइंडच सेट करावा लागतो. कारण वयाबरोबर होणारे बदल त्याचा स्वीकार करायला आपल्याला आपला माइंड तयार करावा लागतो, म्हणजे सेट करावा लागतो. लहानपणी घोकंपट्टी, मोठेपणी सुद्धा तेच, आणि वृद्धापकाळात सुद्धा आता अनुभव पाठीशी आला आहे. त्यामुळे तो अनुभव लोकांना सांगून त्यांचं माइंड सेट करणं, आपल्याच मनाने उजळणी करून तो अनुभव म्हणून सांगणं, म्हणजे स्वीकार करायला लावणं, ही मनाचीच अवस्था असते. म्हणजे थोडक्यात काय, माइंडसेट म्हणजे मनाची अवस्था, विचारांची दिशा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपण प्रत्येक वेळी कर्म करण्यापूर्वी ते कर्म, ती कृती मनामध्ये ठरवतो आणि मग कृती घडते. म्हणजे मन तुम्हाला त्याची प्रेरणा देते, ठरवते आणि त्याप्रमाणेच तुम्ही वागता. लहान मुलाला चालवताना चल, पाय टाक, तू पडणार नाहीस, असं म्हणत म्हणत आई त्याला मोठी करते. त्याचा आत्मविश्वास जागवते. त्याची म्हणजे आपल्या आईची ती कृती किंवा त्या मागची प्रेरणा त्या बाळाचा माइंडसेट जाग करण्यासाठीच तर असते. ती ठरवते आणि सांगते, तू उभा राहणार आहेस, तू चालणार आहेस, तू पडणार नाहीस, चल, टाक पाऊल पुढे. आपण आपल्यात असलेल्या चैतन्याला ओळखणे, शक्तीला ओळखणे, प्रेम, दया, स्वीकारणे, समर्पण, समाधान या गोष्टी मानणे, हेच तर आपल्या मनाला शिकवलं जात असतं. समर्थ रामदासांनी तर 205 मनाचे श्लोक केवळ माइंडसेट करण्यासाठीच तर लिहिले. मनाला त्यांनी सज्जन म्हणलं आणि मना, तू भक्तिपंथाला जा, दुसऱ्याचं वाईट चिंतू नकोस. जीवन, आयुष्य क्षणभंगूर आहे. जे आज आहे ते उद्या नाही. रामकृष्णही गेले, रावणाचेही राज्य संपले, कित्येक मी म्हणणारे राजे पृथ्वी सोडून गेले. हे तू लक्षात घे. तू कोणताही क्षण फुकट घालवू नकोस. जन पळभर म्हणतील हाय हाय, पण काळ त्यांना थांबवणार नाही. पंत मेले तसे रावसुद्धा जाणार. तेव्हा तू आपल्या मनाला तयार कर आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकार. समर्थांचे मनाचे श्लोक हे माइंडसेटचा मोठा प्रबंध आहे आणि आजही तो आपल्याला सगळ्यांना जीवनात कसं वागावं, आपली मानसिकता, आपली धारणा कशी असावी याचा परिपाठच देतात. अनेक वेळा मनानं ठरवलं तर अवघड कामेसुद्धा सहज होतात. म्हणून 18 अक्षौहिणी सैन्य समोर असताना हतप्रभ, निष्प्रभ झालेल्या अर्जुनाच्या वीरवृत्तीला, त्याच्या मनाला श्रीकृष्ण भगवंतांनी सेट तर केलं. त्याला सांगितलं ना, तू मारणारा नाहीस, मरणारा नाहीस, तू तुझा धर्म कर्तव्य कर, पापपुण्याचा हिशोब मी बघीन, तू कर्तव्यनिष्ठ हो आणि युद्ध कर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण कसं जगावं, आपलं मन कसं तयार करावं, याचं उदाहरण आहे गीता. आपण मागच्या काही चिंतनात देखील गीतेच्या तत्त्वज्ञानाचा भाग पाहिला होता. येथे कृष्णाने अर्जुनाला युद्धाला तयार केलं. तर आपण काही संतांचे आदर्श जीवनचरित्र बघतो.
तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला वेगळाच आदर्श दिसतो. गोष्ट एकनाथांची तुम्हाला माहिती असेल. एकनाथांना शांतीब्रह्म म्हणतात, कारण या महापुरुषाच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत गंभीर असा प्रसंग आला, जो त्याच्या मनाला काय होतं हे सांगणारा होता. पण त्यांनी मनाला राग न येऊ देता एक गोष्ट कशी स्वीकारली, त्याच्यात पॉझिटिव्हिटी कशी पाहिली, ह्याची आठवण मला आली. पैठणला नदीवर स्नानाला जात असताना वाटेमध्ये स्नान करून येताना एक कुत्सित यवन बसला होता. नाथ आंघोळ करून आले की तो त्यांच्या अंगावर थुंकला. नाथांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पुन्हा मागं वळले आणि त्यांनी पुन्हा एकदा स्नान केलं. पुन्हा त्या यवनाच्या समोर आल्यावर त्या यवनाने पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकलं. असं करत 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 जवळजवळ 108 वेळा तो यवन नाथांच्या अंगावर थुंकला. पण या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला पराकोटीचा राग आला असता किंवा नाथांना सुद्धा राग यायला हवा होता, पण त्यांचा माइंडसेट तसा नव्हता. सर्वाभूती परमेश्वर ही धारणा होती. म्हणून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया किंवा क्रोध न करता उलटपक्षी 108 वेळा गंगा स्नान केलं. आणि त्यांच्या ह्या कृतीमुळं या यवनाला स्वतःचा अपराध कळला. त्यांनी त्यांची क्षमा मागितली. थोडक्यात काय आहे मित्रांनो, आध्यात्मिक माइंडसेट म्हणजे बाहेर काहीही घडलं तरी आतून स्थिर आणि प्रेममय राहणं. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, आपण आपला माइंडसेट चांगल्या कृतीसाठी तयार करा. निश्चयानं, स्वाभिमानानं, आत्मविश्वासानं मी वागीन हे ठरवा, मनाला बजवा. श्रीरामाचं नाम माझ्या मुखात सदैव राहू दे, हा आपला विचार आपल्या मनाला शिकवा आणि मग पहा आपला माइंडसेट कसा होतो ते. एकदा का माइंडसेट झाला की मग वैखरीतून फक्त एकच नाम येईल, श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ.